नमस्कार. मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूजटंका. लो अर्थ ऑर्बिट उपग्रहांद्वारे इंटरनेट सेवा पुरवणारी ही स्टारलिंक कंपनी, या कंपनीचा प्रस्ताव भारत सरकारकडे प्रलंबित आहे. परंतु सध्या तरी सरकारने हा प्रस्ताव थंड्या बस्त्यात टाकलेला आहे. युक्रेन युद्ध असो किंवा इराण युद्ध, स्टारलिंकने जे काही दिवे लावले ते भारत सरकारच्या नजरेतून सुटलेले नाहीयेत आणि त्यामुळे भारत सरकारच्या मनामध्ये अशा प्रकारची शंका निर्माण झालेली आहे की संकटाच्या काळामध्ये ही अमेरिकी कंपनी कदाचित आपल्या अडचणींमध्ये भर टाकू शकेल. भारताचे गृह मंत्रालय, भारताच्या सुरक्षा यंत्रणांनी सुद्धा स्टार लिंकवर काही आक्षेप नोंदवलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे आपल्याकडे रिलायन्स जिओ सारखा समर्थ पर्याय असताना आपण स्टार लिंक नावाची अमेरिकी धोंड गळ्यात बांधून का घ्यावी, हा सगळ्यात कळीचा प्रश्न आहे. याच विषयावर या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. परंतु व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती, आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, हाईप करा. सार्वभौमत्वाचा मुद्दा फक्त देशाच्या भूमीपर्यंत मर्यादित नाहीये. हा मुद्दा सर्वव्यापी आहे. तुम्ही जी शस्त्रास्त्र आयात करता, तुम्ही जे इंधन आयात करता, तुम्ही ज्या सेमीकंडक्टर चिप आयात करता, अशी प्रत्येक गोष्ट ज्याच्यासाठी तुम्ही दुसऱ्या देशावर अवलंबून आहात, हे जे अवलंबित्व आहे ते संकटाच्या काळामध्ये तुम्हाला अडचणीत आणू शकतं. ज्या देशावर तुम्ही अवलंबून आहात तो देश तुम्हाला संकटाच्या काळामध्ये गुडघ्यावर आणू शकतो, तुमचे हात पिरगळू शकतो. कारगिल युद्धाच्या काळामध्ये पाकिस्तानी लष्कराचं जीपीएस लोकेशन देण्याचं नाकारून अमेरिकेने भारताला अडचणीत आणलं होतं. उदाहरण एक नाही, उदाहरणं अनेक आहेत, खंडीभर उदाहरणं आहेत. क्रायोजेनिक इंजिनापासून तेजसच्या इंजिनापर्यंत हा सिलसिला सुरूच आहे. आता स्टारलिंकच्या निमित्ताने पुन्हा एकदा याची नव्याने चर्चा होते. जेव्हा आपण अमेरिकेबाबत विचार करतो तेव्हा एक गोष्ट अत्यंत स्पष्टपणे आपल्या लक्षात येते. अमेरिकी कंपन्या आणि अमेरिकी सरकार या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोघे एकमेकांची मदत करत असतात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जेव्हा एखाद्या देशाच्या दौऱ्यावर जातात तेव्हा बड्या कंपन्यांच्या सीईओचा ताफा त्यांच्या सोबत असतो आणि या कंपन्यांना व्यापार मिळावा, बिझनेस मिळावा म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष प्रयत्न करत असतात. आणि अमेरिका एखाद्या देशामध्ये जेव्हा राजकारण करत असते किंवा काड्या करत असते किंवा ढवळाढवळ करत असते किंवा हस्तक्षेप करत असते, तुम्ही काही म्हणू शकता, तेव्हा या अमेरिकी कंपन्या अमेरिकेच्या राजकारणाला हातभार लावताना दिसतात. आपण पाहिलं की रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर अमेरिकी कंपन्यांनी युक्रेनची भरभरून मदत केली. रशियाच्या सायबर हल्ल्यापासून बचाव कसा करायचा त्याचं पूर्ण प्रशिक्षण बड्या अमेरिकी टेक कंपन्यांनी युक्रेनच्या सरकारी यंत्रणेला दिलं. रशियाचा जो डेटा होता तो अमेरिकी गुप्तचर यंत्रणांच्या हवाली केला. आणि या हल्ल्यामध्ये आपल्या एक गोष्ट लक्षात आली असेल की युक्रेनची द्रोण रशियामध्ये जेव्हा झेपावतात तेव्हा अचूक हल्ला करतात, कारण त्यांना अचूक लोकेशन दिलेलं असतं आणि हे लोकेशन देण्याचं काम करतात अमेरिकन सॅटेलाइट कंपन्या. तुम्ही स्टारलिंकचं नाव घेऊ शकता. स्टारलिंकने हे युद्ध सुरू झाल्यानंतर रशियाच्या अनेक भागामध्ये मनमानी पद्धतीने सेवा खंडित केली. गेली अनेक वर्ष चीन आणि अमेरिकेमध्ये जो संघर्ष सुरू आहे तो संघर्ष प्रत्यक्षात करतायत अमेरिकी कंपन्या. स्मार्टफोन क्षेत्रातील खूप मोठी कंपनी हुआवे, या कंपनीला गुगलने आपली अँड्रॉइड सेवा देणं बंद केलं. गुगल प्ले स्टोअरची सेवा सुद्धा ब्लॉक करून टाकली. ॲपल, कॉलकॉम, इंटेल या कंपन्यांनी प्रगत मायक्रोचिप आणि प्रोसेसर देणं या कंपनीला बंद केलं आणि हुआवे कंपनी काही काळातच अक्षरशः कोलमडली. अमेरिकी सरकार जेव्हा एखाद्या देशावर निर्बंध लादते, इराण आणि व्हेनेझुएलाचं उदाहरण देता येईल, तेव्हा अमेरिकी कंपन्या या देशाची गोची करण्यामध्ये सगळ्यात पुढे असतात. व्हिसा आणि मास्टर कार्डचं उदाहरण आहे. इराण आणि व्हेनेझुएलामध्ये व्हिसा आणि मास्टर कार्डने पेमेंट सर्व्हिस बंद करून टाकली. अमेझॉन क्लाउडने या देशातले आपले सर्व्हर बंद करून टाकले. आणि अमेरिकेच्या ज्या सोशल मीडियाच्या कंपन्या आहेत ज्यांच्याकडे प्रत्येक देशाच्या लोकांचा डेटा असतो, हा सर्व प्रकारचा डेटा या कंपन्या अमेरिकी सरकारला पुरवत असतात. आणि इराण युद्धाच्या काळामध्ये स्टारलिंकने जे काही दिवे लावले ते आपल्या सगळ्यांना ठाऊक आहेत. सध्या इलॉन मस्क यांच्यासाठी कभी खुशी कभी गम अशा प्रकारचा काळ आहे. 12 जून रोजी स्पेसएक्सचा आयपीओ अमेरिकेमध्ये थडकला आणि या आयपीओला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. इलॉन मस्क हे जगातले पहिले ट्रिलियनियर बनलेले आहेत आणि त्यांची जी कंपनी आहे स्पेसएक्स, त्या कंपनीचं जे बाजार मूल्य आहे ते 2 ट्रिलियनच्या पलीकडे गेलेलं आहे. परंतु त्याच वेळी इलॉन मस्क यांच्यासाठी 2 वाईट बातम्या आहेत. एकतर आधीपासून चीनने इलॉन मस्क यांच्या स्टारलिंकवर निर्बंध लादलेलेच आहेत आणि दुसरा दणका दिलेला आहे भारताने स्टारलिंक सध्या थंड्या बस्त्यामध्ये टाकलेलं आहे. कारण इराण युद्धामध्ये स्टारलिंकने जे काही कारनामे केले ते पाहिल्यानंतर कोणताही सार्वभौम देश स्टारलिंकला आपल्या देशामध्ये मुभा देण्याची शक्यता खूप कमी आहे. आपल्या देशाचे दरवाजे खुले करण्याची शक्यता खूप कमी आहे. चीन आपल्या देशाच्या भूमीत सोडा आपल्या सागरी हद्दीमध्ये सुद्धा स्टारलिंकला प्रवेश देत नाहीये. चीनच्या सागरी हद्दीमध्ये जेव्हा एखादं परदेशी जहाज येतं तेव्हा त्या जहाजांना
स्टारलिंकची सेवा वापरण्यास बंदी घातलेली आहे चीनी सरकारने. डिसेंबर 2025 मध्ये एका जहाजाने असा प्रयत्न केला, त्यांनी स्टारलिंकची सेवा वापरली. चीन सरकारने त्यांच्यावर अत्यंत जबरदस्त असा दंड ठोठावला. स्टारलिंकने गेल्या वर्षी भारत सरकारकडून ग्लोबल मोबाईल पर्सनल कम्युनिकेशन बाय सॅटेलाइट हा परवाना मिळवला, म्हणजे उपग्रहाद्वारे इंटरनेट सेवा पुरवण्याचा. आणि स्टारलिंकची ही इंटरनेट सेवा उत्तम आहे. भारतीय कंपन्यांची तुलना केली तर अतिउत्तम म्हणावं लागेल, कारण भारतामध्ये तुम्ही 5G सेवा जरी वापरली मोबाईलमध्ये तरी तुमच्या इंटरनेटचं अनेकदा बफरिंग होत असतं. इंटरनेटचा जो स्पीड असतो तो अनेकदा कमी असतो. म्हणजे कंपन्या दावा कोणताही करो, परंतु इंटरनेट सेवा ही अमेरिकेच्या तुलनेने भारतामध्ये मागासच म्हणावी लागेल. स्टारलिंकला भारत सरकारने परवाना तर दिला, परंतु व्यवसायाची अंतिम मंजुरी रोखून धरलेली आहे. ब्लूमबर्गने हा अहवाल दिलेला आहे आणि ब्लूमबर्गने असं म्हटलेलं आहे की इराण युद्धानंतर भारत सरकार आता सतर्क झालेलं आहे. भारतामध्ये अमेरिकेची उपग्रह सेवा जर आली तर भारताचं हित जपण्यापेक्षा ही कंपनी अमेरिकेचं हित जपण्याची शक्यता जास्त आहे आणि त्याच्यामुळे भारत सरकार सतर्क झालं आहे, अशा प्रकारचा अहवाल ब्लूमबर्गने दिलेला आहे. लॉरेन ड्रायर या स्टारलिंकच्या बिझनेस ऑपरेशनच्या व्हाईस प्रेसिडेंट आहेत, म्हणजे उपाध्यक्ष आहेत. भारतामध्ये स्टारलिंकच्या विरोधात ज्या नकारात्मक बातम्या येतात त्याच्यामुळे स्टारलिंकचं जे प्रशासन आहे ते अत्यंत चिंतेत आहे आणि त्याच्यामुळे लॉरेन ड्रायल यांनी याबाबत खुलासे दिलेले आहेत. त्यांनी असं सांगितलंय की स्टारलिंकचा जो प्रस्ताव थंड्या बस्त्यात टाकल्याच्या बातम्या येतात त्या पूर्णपणे बिनबुडाच्या आहेत. भारत सरकार बरोबर आमची सकारात्मक चर्चा सुरू आहे आणि आम्ही भारत सरकारला अशा प्रकारचा प्लान दिलेला आहे, अशा प्रकारचं बिझनेस मॉडेल दिलेलं आहे. त्यामुळे भारत सरकारच्या सुरक्षाबाबतच्या ज्या चिंता आहेत त्या पूर्णपणे नष्ट होतील आणि आम्ही भारतात काम करताना पूर्णपणे भारत सरकारने दिलेल्या चौकटीतच आमचा व्यवसाय करणार आहोत. स्टारलिंक बाबत जितकी नकारात्मक चर्चा होईल किंवा स्टारलिंकवर जितके प्रश्नचिन्ह लागतील ते रिलायन्स जिओच्या पथ्यावर पडणार आहे. कारण स्टारलिंक बाबत एक गोष्ट तर स्पष्ट आहे, याचं नियंत्रण अमेरिकेमध्ये आहे. अमेरिकेतून ही कंपनी नियंत्रित होते, याचा मालक अमेरिकेमध्ये बसलेला आहे. त्याच्यामुळे अमेरिकी हित हे स्टारलिंकचं प्राधान्य असण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. स्टारलिंकच्या सॅटेलाइटच्या माध्यमातून भारताचे सीमाभाग, भारतातील संवेदनशील ठिकाणं, भारताचे लष्करी तळ आणि अन्य ठिकाणं याचा डेटा जर चोरून अमेरिकेपर्यंत पोहोचला तर तो निश्चितपणे भारताच्या सुरक्षेसाठी धोकादायक आहे. सगळ्या जगाने हे पाहिलंय की स्टारलिंकचा वापर इराणच्या विरोधात कशा प्रकारे झाला, रशियाच्या विरोधात कशा प्रकारे झाला, या देशांच्या सरकारच्या इच्छेच्या विरोधात स्टारलिंकचा वापर अमेरिकेने कशा प्रकारे केला, हे सगळ्या जगाने पाहिलेलं आहे. आणि त्यामुळे स्टारलिंक बाबत सगळ्या जगामध्ये एक साशंकता निर्माण झालेली आहे. भविष्यात समजा भारत आणि पाकिस्तानमध्ये किंवा भारत आणि चीनमध्ये एखाद्या युद्धाचा भडका उडाला तेव्हा अमेरिकेची भूमिका भारताच्या सोबत नसेल किंवा अमेरिका भारताच्या सोबत नसेल तर काय होऊ शकेल? स्टारलिंकचा जो कारभार आहे तो भारत सरकारच्या मर्जीनुसार चालणार नाही. तो चालेल एलॉन मस्क यांच्या मर्जीनुसार किंवा अमेरिकेचे जे कोणी राष्ट्रपती त्यावेळी असतील, राष्ट्राध्यक्ष त्यावेळी असतील, त्यांच्या मर्जीनुसार हा कारभार चालणार आहे आणि ते कदाचित भारताच्या हिताच्या आड येणार आहे. अनेकदा देशाला अशी एखादी गोष्ट विकत घेणं भाग असतं दुसऱ्या देशाकडून आणि त्यांच्या अटी शर्तीवर, जी गोष्ट भारतामध्ये तयारच होत नसते, तुमच्याकडे त्याचा कोणताही पर्यायच नसतो. उदाहरणार्थ एकेकाळी आपण शस्त्रास्त्र घेत होतो कारण आपल्याकडे कोणताही पर्याय नव्हता. आज आपण लढाऊ विमानं विकत घेण्यासाठी अन्य देशांशी चर्चा करतोय, कारण लढाऊ विमानं आपल्या देशामध्ये तयार होत नाहीयेत. म्हणजे तेजस आपण तयार केलं परंतु त्याचं इंजिन आपण तयार करत नाही आहोत. त्यामुळे लढाऊ विमानांसाठी आजही आपल्याला रशियाकडे बघावं लागतं, आपल्याला फ्रान्सच्या तोंडाकडे बघावं लागतं, आपल्याला अमेरिकेबरोबर वाटाघाटी कराव्या लागतात. आपण त्यांचा F-35चा जो प्रस्ताव आहे तो नाकारला, परंतु अमेरिकेबरोबर आपली चर्चा तर सुरू होती. आणि जेव्हा तुमच्याकडे पर्याय नसतात, जेव्हा तुम्हाला खूप मोठी निकड असते, तेव्हा वाटाघाटीमध्ये तुम्ही कधीही पडचड ठरू शकत नाही. समोरच्या माणसाचं तुम्हाला ऐकावं लागतं, समोरच्या माणसाच्या सगळ्या अटी शर्ती तुम्हाला मान्य कराव्या लागतात. उपग्रह इंटरनेट सेवेच्या बाबत सुद्धा हेच होतं चित्र कालपर्यंत, परंतु आज हे चित्र बदललेलं आहे. रिलायन्सची AGM झाली. या AGM मध्ये एक अत्यंत महत्वाची घोषणा करण्यात आली. ही घोषणा आहे लो अर्थ ऑर्बिट सॅटेलाइटद्वारे भारतामध्ये इंटरनेट सेवा पुरवण्याची. रिलायन्सने घोषणा केलेली की आम्ही येत्या 2-3 वर्षामध्ये लो अर्थ ऑर्बिटमध्ये 1600 ते 1650 उपग्रह सोडणार आहोत. रिलायन्सची ही जी घोषणा आहे ती गेम चेंजर आहे, कारण या घोषणेमुळे काय होणार आहे, आपला डेटा सुरक्षित राहणार आहे. रिलायन्सची सगळी डेटा सेंटर भारतामध्ये असतील, रिलायन्सची सगळी ग्राउंड स्टेशन भारतामध्ये असतील, सर्व प्रकारचं नियंत्रण भारतामध्ये असेल. तेव्हा युद्धाच्या काळामध्ये, आणीबाणीच्या काळामध्ये तुमच्या उपग्रह सेवेवर, तुमच्या इंटरनेट सेवेवर कोणताही परिणाम होणार नाहीये. आणि इंटरनेटवरून कोणता डेटा येणार जाणार हे सर्वस्वी भारत सरकारच्या हाती असेल. डेटाचा दुरुपयोग करण्याचा प्रयत्न
इंटरनेटच्या माध्यमातून जर कोणी करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते सुद्धा त्याला शक्य होणार नाहीये. कोणतीही कंपनी भारतामध्ये जेव्हा धंदा करण्यासाठी येते तेव्हा स्वाभाविकपणे त्या कंपनीचं उद्दिष्ट पैसा कमवणं असतं. त्यामुळे जिथे त्यांची सेवा जास्त विकली जाते तिथे ही कंपनी चांगल्या सेवा पुरवणार. परंतु अशा ठिकाणी जिथे गर्दी कमी आहे, जिथे आवश्यकता कमी आहे, परंतु देशाच्या दृष्टीने इथे इंटरनेट सेवा पुरवणं आवश्यक आहे, तिथे कदाचित या कंपनीचं दुर्लक्ष होऊ शकेल. म्हणून भारतामध्ये भारताचा विचार करणारी, भारताच्या हितांचा विचार करणारी, भारतीयांच्या हिताचा विचार करणाऱ्या कंपनीची गरज आहे आणि ही गरज कदाचित रिलायन्स जिओ पूर्ण करू शकते. सीमावर्ती भागामध्ये, दुर्गम भागामध्ये म्हणजे अरण्य आहेत, डोंगरदऱ्या आहेत, बेट आहेत, अशा ठिकाणी इंटरनेट अत्यंत कमकुवत असतं. कारण तिथे गर्दी कमी असते, माणसांची संख्या कमी असते. परंतु तिथे कदाचित लष्करासाठी किंवा देशाच्या सुरक्षेसाठी इंटरनेट सेवा असणं अत्यंत गरजेचं असेल. अशा ठिकाणी रिलायन्सच्या माध्यमातून ही सेवा पुरवली जाणार आहे. जिओ प्लॅटफॉर्मचे अध्यक्ष आहेत आकाश अंबानी, मुकेश अंबानी यांचे चिरंजीव. त्यांनी रिलायन्सच्या एजीएम मध्ये घोषणा केली की आतापर्यंत जिओने जमिनीवर भारताला जोडलेलं आहे. आता याच्या पुढे आकाशामध्ये भारताला जोडण्याचं काम जिओ नेटवर्क करणार आहे. केबलच्या माध्यमातून सीमावर्ती भाग, बेटांवर किंवा अरण्यामध्ये कदाचित इंटरनेट सेवा तेवढी प्रभावीपणे पोहोचू शकत नाही. ही इंटरनेट सेवा याच्या पुढे उपग्रहाच्या माध्यमातून पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि भारताची जी कनेक्टिव्हिटी आहे ती अधिक मजबूत करणार आहोत. आता इथे तुलना केली जाईल स्टारलिंकच्या सेवेची आणि रिलायन्स जिओच्या सेवेची. स्टारलिंक या क्षेत्रामध्ये जुनी कंपनी आहे. जगभरामध्ये या कंपनीने इंटरनेट सेवा पुरवलेली आहे. अर्थात तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये किंवा गुंतवणुकीचा जर विचार केला तर स्पेसएक्सची तुलना कोणीही करू शकत नाही, रिलायन्स सुद्धा करू शकत नाही. रिलायन्स ही भारतातली दिग्गज कंपनी आहे. अनेक वर्ष ही कंपनी भारताच्या उद्योग क्षेत्रामध्ये नंबर 1 कंपनी म्हणून चमकलेली आहे आणि हे स्थान रिलायन्सने अनेक वर्ष अबाधित सुद्धा ठेवलेलं आहे. परंतु रिलायन्सची जेव्हा आपण स्पेसएक्सची तुलना करतो तेव्हा कदाचित रिलायन्स ही तुम्हाला छोटी कंपनी वाटू शकेल. अशी कंपनी ज्यांच्याकडे असलेलं तंत्रज्ञान स्पेसएक्सच्या तुलनेमध्ये मागास आहे किंवा ज्यांची गुंतवणूक करण्याची क्षमता स्पेसएक्सच्या तुलनेमध्ये खूप कमी आहे. परंतु रिलायन्स ही भारतीय कंपनी आहे, भारताच्या दृष्टीने सुरक्षित कंपनी आहे, भारताच्या सुरक्षा हितांची जपणूक करणारी कंपनी म्हणून आपण रिलायन्सकडे बघू शकतो. कारण जेव्हा भारताचं हित किंवा अमेरिकेचं हित अशा प्रकारची दुविधा रिलायन्सच्या समोर निर्माण होईल तेव्हा रिलायन्स 100% भारताच्या हिताच्या बाजूने विचार करेल, भारताचं हित जपण्यासाठी विचार करेल. अलीकडे आपण एक चित्र बघितलेलं आहे की भारतामध्ये उद्योगपतींना शिव्या घालण्याचं एक नवं कल्चर सुरू झालेलं आहे, एक नवी संस्कृती सुरू झालेली आहे. काही राजकीय पक्ष हे काम सातत्याने करत असतात. अदानींना सतत शिव्या घातल्या जातात कारण अदानी जगभरामध्ये अनेक ठिकाणी चीनी कंपन्यांना प्रतिस्पर्धी ठरलेले आहेत आणि अनेकदा चीनी कंपन्यांपेक्षा अदानींची कंपनी वरचढ ठरलेली आहे. त्याच्यामुळे अदानींना टार्गेट करण्याचं काम या देशातले चीन प्रेमी कधी जाणीवपूर्वक कधी अजाणतेपणे करत असतात. आता रिलायन्स जर स्टारलिंकला स्पर्धा देण्याच्या मानसिकतेमध्ये असेल तर कदाचित उद्या अंबानी यांच्या विरोधात सुद्धा अशा प्रकारची टीका सुरू होईल. अंबानी यांच्या विरोधात आरोपांची राळ उडवली जाण्याची येत्या काळामध्ये शक्यता आहे. अर्थात ते उद्योगपती जे आपापल्या क्षेत्रामध्ये एका विशिष्ट उंचीवर गेलेले आहेत ते लढवई असतात, त्यांना संघर्षाची सवय असते. म्हणजे त्यांच्या हातात तलवार किंवा मशीन गन जरी नसली तरी लढण्याची त्यांना सवय असते आणि लढूनच ते त्या स्थानापर्यंत पोहोचलेले असतात ज्या स्थानावर मुकेश अंबानी आहेत किंवा गौतम अदानी आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या टीकेला ते फार मनावर घेणार नाहीत आणि उपग्रह इंटरनेटच्या क्षेत्रामध्ये भारत जी झेप घेण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये खासगी क्षेत्र सुद्धा खूप मोठं योगदान देईल. हे आता मुकेश अंबानी यांच्या घोषणेनंतर, आकाश अंबानी यांच्या घोषणेनंतर पुरेसं स्पष्ट झालेलं आहे. या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्त व्हा. सबस्क्राईब करा, न्यूज डंका सोबत सबस्क्राईब करा, बीज डंका सुद्धा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.